पोल ही डिक्लेअर होतील. दरम्यान कोर्टानं निकाल दिलेला आहे. निकाल पुढे ढकलताना कोर्टानं काय नेमकी भूमिका स्पष्ट केली ती आपण पाहूया. उद्या कोणतीही मतमोजणी होणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. सर्व मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबरलाच पार पडेल. आज एक्झिट पोल जाहीर करायला मनाई करण्यात आली होती. याशिवाय 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल घेण्याची मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे. मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र विरोध केला. 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे. माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे. माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर. केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. तर निकालाच्या नव्या तारखेवरून विरोधकांनी